नमस्कार माझ्या 12वीच्या मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हाऊ टू स्टडी बायोलॉजी इन 30 डेज। जर आज तुम्ही क्रॅश कोर्सची तयारी करताय, जर तुम्ही एमएसटी सीईटी साठी प्रिपेअर करताय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। बायोलॉजी 30 दिवसांमध्ये कसं कव्हर करायचं तर तुमच्यासाठी मी प्लॅन ऑफ ऍक्शन घेऊन आलेलो आहे। तुम्हाला जो पहिला टास्क करायचा आहे की प्लॅन युअर डे। तुमचा दिवस प्रॉपरली प्लॅन करा। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही काय अभ्यास करणार आहात, काय नाही करणार आहात, तुमचा डे तुम्हाला प्लॅन प्रॉपरली करायचा आहे। आणि ऑलवेज स्टार्ट विथ बायोलॉजी। बायोलॉजी का बरं सुरुवात करायची, कारण बायोलॉजी 100 मार्क्स कॅरी करतं, तर 50% जर त्याला वेटेज आहे तुम्हाला तुमच्या स्टडी शेड्यूल मध्ये त्याला तितकं वेटेज द्यायला लागेल। आणि ऍटलिस्ट 4 to 5 आवर्स बायोलॉजी डेली तुम्हाला करायलाच लागणार आहे, तर जाऊन तुम्ही कुठे पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता। नेक्स्ट, कव्हर फुल सिलेबस विथ ऍटलिस्ट 2 रिव्हिजन्स। जे आम्ही हे बोलतो पूर्ण सिलेबस कव्हर करा आणि 2 रिव्हिजन, तेव्हा मला एक्झॅक्टली काय म्हणायचं हे समजून घ्या। टोटल सिलेबस जे आम्ही बोलतो फुल सिलेबस म्हणजे किती चॅप्टर्स? 19। तुम्ही बोलाल सर 19 कसं काय? 12वीचे 15 प्लस 11वीचे 4 असे टोटल 19 चॅप्टर्स आहे तुम्हाला। आणि किती दिवस आहे? 30 दिवस आहे। म्हणजे एका दिवसात तुम्हाला किती करायचे? 1 to 1.5 चॅप्टर्स। तुम्ही बोलाल सर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सारखा मोठासा चॅप्टर एका दिवसात कसं काय होणार? त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट टू अँड व्हॉट नॉट टू स्टडी। हे कसं काय समजेल तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचे हे तुम्हाला समजेल बेसिकली पीवायक्यूज कडे बघून। मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स उघडा आणि बघा त्या पर्टिक्युलर टॉपिक वरून, तो पर्टिक्युलर चॅप्टर वरून कुठून क्वेश्चन्स आलेले। तर कधीही अभ्यास चालू करताना एक प्लॅन लक्षात ठेवा। कधी अभ्यास चालू करताना एक प्लॅन लक्षात ठेवा। ऑलवेज गो विथ क्वेश्चन्स फॉलोड बाय थेअरी फॉलोड बाय क्वेश्चन्स। कधीही पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करा, मग थेअरी करा, परत क्वेश्चन्स कडे या। असं का बरं? हे तुम्हाला कधीच कोण रिकमेंड करणार नाही। हा उलटा पॅटर्न मी तुम्हाला रिकमेंड करतोय। हे याच्यासाठी की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टॉपिक उघडल्या चॅप्टर उघडल्या क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाल, तुम्हाला समजून जाईल की कोणत्या टॉपिक वरून जास्त क्वेश्चन्स आहे। त्या पर्टिक्युलर टॉपिकची थेअरी तुम्ही एकदम प्रॉपरली कराल आणि मग परत जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल, मला तरी नाही वाटत की तुमचा एखादाही क्वेश्चन चुकू शकतो, कारण तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले राहील। जर आपल्याला दिसतोय या टॉपिकवर क्वेश्चन आलाय तर आपण त्याची थेअरी पण तितक्याच सिरियसली करतो, आणि ती जितक्यात सिरियसली थेअरी करू तितक्यात सिरियसली आपण नेक्स्ट टाइम ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। तर प्लॅन युअर डे। फर्स्ट क्वेश्चन्स बघा, मग थेअरीकडे या आणि मग परत क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्ही चुकणार नाही। आणि जेव्हा मी बोलतो, जेव्हा मी हे शब्द वापरतोय ऍटलिस्ट 2 रिव्हिजन्स, तुम्ही बोलाल सर तुम्ही पागल झाले की काय? ऑलरेडी 30 दिवसात सिलेबस संपला तरी खूप आहे, 2 रिव्हिजन कुठून होणार आहे? 2 रिव्हिजन कशा होणार आहे ते नीट समजा। आता हा कन्सेप्ट काय, पहिले तुम्ही चॅप्टर नंबर 1 करा, कन्सिडर करा तुम्ही फर्स्ट चॅप्टर केला, त्याच्यानंतर तुम्ही सेकंड चॅप्टर कडे याल। जेव्हा तुम्ही सेकंड चॅप्टर करताय तो झाल्यावर तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त पहिल्या टॉपिकचे ऍटलिस्ट 30 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे। तो झाल्यावर सेकंड चॅप्टर झाल्यावर पहिल्या चॅप्टरचे 30 क्वेश्चन करा। नेक्स्ट सेकंड नंतर तुम्ही याल थर्ड चॅप्टरवर। थर्ड चॅप्टर झाल्यावर तुम्हाला पहिल्याचे 15 दुसऱ्याचे 30 असे 45 क्वेश्चन एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचे। जेव्हा तुम्ही चौथा चॅप्टर कराल तेव्हा तुम्हाला याचे 5 याचे 10 आणि याचे थर्ड वाल्याचे तुम्हाला कमीत कमी 30 क्वेश्चन ते 20 क्वेश्चन 25 ते 30 क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे। जेव्हा मी रिव्हिजन बोलतो, रिव्हिजन म्हणजे तुम्हाला फक्त क्वेश्चन्सचीच रिव्हिजन करायची। जेव्हा तुम्ही पुढचा चॅप्टर केला मागच्याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करा, अजून पुढे जाल मागच्या दोघांचे क्वेश्चन सॉल्व्ह करा। असं करता करता जेव्हा तुम्ही 19व्या चॅप्टर पर्यंत याल तर तुमचे 18 चॅप्टर्स कमीत कमी तुमचे 5 ते 10 तरी रिपीट झालेले असणार आहे। 18 चॅप्टर तुमचे कमीत कमी 5 ते 10 तरी रिपीट झालेले असणार आहे। तरी मी तुम्हाला 2च लिहून दिलेलं आहे, पण तुमचे नॉर्मली जर तुम्ही हा पॅटर्न सिरियसली फॉलो केला तर तुम्ही 5 ते 10 रिव्हिजन्स करून एक्झामला अपियर होऊ शकता। नेक्स्ट, सर्वात महत्वाचं, लास्ट 10 इयर पीवायक्यूज। मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स उघडून बघा, नीटचे असतील किंवा सीईटीचे असतील। असं नाहीये जर तुम्ही फक्त सीईटीची तयारी करताय तर तुम्ही नीटचे क्वेश्चन बघणार नाही। जर तुम्ही नीटची तयारी करताय, तुम्ही सीईटीची तयारी करताय, बट तुम्हाला मागच्या 10 वर्षाचे पीवायक्यूज दोघं एक्झाम्सचे बघायचे आहे। पीवायक्यूज रिपीट होताच। तुम्ही बोलाल सर एक्झॅक्टली तर रिपीट होत नाहीये। दादू एक्झॅक्टली रिपीट होणार नाही, क्वेश्चनचे कन्सेप्ट रिपीट होत आहे। बघा मी जे बायोलॉजी शिकलो तेच तुम्ही पण शिकताय, नवीन काहीच नाहीये, इतकं मोठं फरक काहीच नाहीये। सिलेबस हार्डली चेंज झालाय, पण काय फरक पडलाय? टाइप ऑफ क्वेश्चन्स मध्ये, कन्सेप्ट तेच आहे। म्हणून जेव्हाही तुम्ही पीवायक्यूज कराल तर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करा। तुम्ही ते
कन्सेप्ट, तो टॉपिक शिकून घ्या, जेणेकरून त्या टॉपिकशी रिलेटेड काही प्रश्न आला तर तुम्ही चुकणार नाही. आणि फायनली मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट. 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट कधी द्यायचे आहे हा पहिला प्रश्न. मी अनेक स्टुडंट्सला आता रिसेंट मध्ये भेटलो, ते बोलले की सर आम्ही 15 एप्रिलला सीईटी आहे, तर 5-10 एप्रिल पासून मॉक टेस्ट देऊयात. असं नाही, यू हॅव टू स्टार्ट विथ युअर मॉक टेस्ट आत्तापासून. का बरं आत्तापासून बोलतोय मी तुम्हाला, हे नीट समजून घ्या. आज तुम्ही जर पहिली मॉक टेस्ट दिली, दर एक दिवस आड एक मॉक टेस्ट द्या, म्हणजे तुम्ही 20 ते 30 दिवसात रफली तुम्ही 10 मॉक टेस्ट द्याल. आणि फक्त मॉक टेस्ट हे बायोलॉजीसाठी नाही बोलत आहे, तर मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्ही पीसीबी किंवा तुमचा जो दुसरा ग्रुप असेल पीसीएम, असं पूर्ण मॉक टेस्ट द्या. हे तुम्हाला कॉन्फिडन्स देईल की तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये कुठे उभे आहात. प्लस फक्त पेपर सॉल्व्ह करून उपयोग नाही, तो पेपर रट्टा मारून घ्या, तो पेपर लर्न करून घ्या. त्याच्यात आपण कुठे चुकलो हे परत बघा, मागे जाऊन बघा की आपण का बरं चुकतोय, कुठे चुकतोय, आणि ते सगळ्याच्या सगळ्या चुका सुधारवून घ्या. तुम्हाला प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये ऍटलीस्ट 10-10, 20-20 मार्कांनी तरी इम्प्रूव्ह करायचंय. तर जेव्हा तुम्ही पहिल्या ते शेवटच्या मॉक टेस्ट पर्यंत पोहोचाल तर तुम्ही ऑलमोस्ट 100% कन्सेप्ट क्लिअर करून जाल. हे सगळं करताना मुलांना तुम्हाला एक महत्वाचा पॉइंटवर फोकस करायचा आहे की डेली किती क्वेश्चन्स करायचे. टार्गेट डेली 75 to 100 क्वेश्चन्स. दररोज 75 to 100 क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही 30 दिवसामध्ये किती क्वेश्चन्स कव्हर करता माहिती तुम्हाला? रफली 2250 ते 4000 क्वेश्चन्स तुम्ही कव्हर करणार आहात. 4000 का बरं? कारण शेवटी जेव्हा आपण पोहोचतो आपण थेरी कमी करतो, क्वेश्चन्स वाढवतो. तर रफली तुम्ही 2250 ते 4000 क्वेश्चन्स करणार आहात. आणि प्रत्येक कन्सेप्टच्या मागे ना, प्रत्येक क्वेश्चनच्या मागे ऍटलीस्ट 3 कन्सेप्ट क्लिअर होता. एक क्वेश्चनच्या मागे तुमचे 3 क्वेश्चन्स क्लिअर होता. तर अशा प्रकारे टोटल कन्सेप्ट तुम्ही किती कव्हर करणार आहे 30 दिवसामध्ये? 6750 ते 12000 कन्सेप्ट तुम्ही क्लिअर कराल. आणि याच्यापैकी तुम्हाला फक्त किती विचारणार आहे? 100. मग तो जुगार आहे, तुम्ही वाचलेल्या गोष्टी येता की नाही ते तुमचे नशीब. पण तुमचं टार्गेट आहे की तुम्ही 6500 ते 12000 कन्सेप्ट क्लिअर करूनच पेपरला बसाल. तर गाईज, हे तुमचं होतं प्लॅन ऑफ ऍक्शन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे. मी गॅरंटी देऊ शकतो, जो व्यक्ती या सगळ्या गोष्टी सिरियसली फॉलो करत, तुम्ही हा प्लॅन मोर दॅन 80-90% फॉलो केला ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला 100 100 आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अजून काही डाऊट्स आले या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये, कुठे काय तुमचा दिवस प्लॅन करण्यामध्ये, तर मी आहेच तुमच्यासाठी. यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम. इथेच थांबतो. बाय बाय, सी यू, टेक केअर.